नाशिक तपोवन येथे 23 ऑगस्ट रोजी महिला सशक्तीकरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात चेक वाटप करत महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे, नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे, सरोज आहिरे, डॉक्टर राहुल आहेर, अजय बोरस्ते, विजय करंजकर, नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ लक्ष्मण सावजी, प्रशांत जाधव, बच्चाव तथा महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित होते। राज्यगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला। यावेळी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त करत लाडक्या बहिणींसाठी ही योजना कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी बहिणीने भावाला आशीर्वाद देणं हे गरजेचं असल्याचं वक्तव्य केलं। त्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री निर्माण केलं, या ठिकाणी मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि खऱ्या अर्थानं आपल्या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचं काम हे त्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांनी केलं। या महाराष्ट्राला एक मोठा इतिहास आहे। राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना स्वराज्याची शपथ दिली आणि छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी रयतेचं राज्य तयार केलं। राजमाता आई जिजाऊ नसत्या तर रयतेचं राज्य तयार झालं नसतं। तिथपासनं तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पाठिंब्याने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी ज्या प्रकारे महिलांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ केली आणि खऱ्या अर्थानं आपल्या समाजामध्ये परिवर्तन आणण्याचं काम केलं, एक मोठा इतिहास आपण या ठिकाणी करण्याकरता आलो। स्त्री सशक्तीकरण मात्र 2047चा आपल्याला विकसित भारत जर तयार करायचा, आमच्या माता भगिनी या समाजाच्या केंद्रस्थानी येतील, या अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी येतील, अर्थव्यवस्थेचा भाग होतील। ज्यावेळेस या मानव संसाधनामध्ये परिवर्तित होतील तेव्हाच आमचा देश स्त्री सशक्तीकरणाचं काम हातामध्ये घेतलं। आणि त्याचसोबत महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही देखील स्त्री सशक्तीकरणाचं काम हातामध्ये घेतलं। मग त्या ठिकाणी लाडकी योजना आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्या रत्न जन्माला आलं तर त्या कन्या रत्नाचं स्वागत झालं पाहिजे। जन्माला आली की 5000 रुपये पहिल्या प्रवास करणं सुरू केलं। तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली, अर्ध तिकीट घेऊन देखील फायद्यामध्ये आली। आणि आता आमच्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही जरा घरी बसा, तालुक्याचं जिल्ह्याचं काम मी करून येते। तुम्ही गेला की दुप्पट पैसे खर्च करता आणि परत तिथे तंबाखू पान खाऊन अजून थोडे पैसे खर्च करता, मी गेली तर पैसे वाचवून येते। त्यामुळे आता आमची बहीण त्या ठिकाणी तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊ शकते। ही व्यवस्था आज आपल्या सरकारने केली आहे। आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवयानी फरांदे, सरोजताई आहिरे, किशोर दराडे, सीमाताई हिरे, अजय बोरस्ते, हेमंत गोडसे, जलज शर्मा, अर्जुन आशीर्वाद देण्यासाठी ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासून पोटदुखी सुरू झाली। म्हणावे चुनावी जुमला आहे, निवडणुकीपुरतं आश्वासन आहे आणि एका पैसे येणार नाहीत खात्यात। परंतु तुम्हाला माहित आहे की आम्ही तुमचे भाऊ जे आहोत हे दिलेला शब्द पाळणारे आहोत। 2 दिवस हे पैसे माझ्या बहिणींच्या खात्यात जातील। त्या 2 दिवसाच्या अगोदरपासूनच माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाऊ लागले। हे विरोधकांनी चित्र पाहावं। पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार। तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना
ही योजना कोणीच बंद करू शकत नाही, कोणीच बंद करू शकत नाही. 1500 रुपये देऊन तुम्ही त्या ठिकाणी महिलांना खरेदी करता का, त्यांना लाच देता का? अरे वेड्यांनो, बहिणीचं आणि आईचं प्रेम कोणीच खरेदी करू शकलं नाही. प्रत्यक्ष ईश्वर देखील उतरला आणि त्याने म्हटलं बहिणीचं प्रेम खरेदी करतो, तरी ते खरेदी करता येत नाही. हे अनमोल प्रेम आहे, हे बहुमोल प्रेम आहे. अरे आमच्या बहिणींचं प्रेम तर आम्हाला मिळतंच. आमचा प्रयत्न आहे त्या बहिणींना आम्ही काहीतरी ओवाळणी द्यावी आणि त्या प्रेमामध्येच आम्हाला उतराय व्हायचंच नाही आहे. आम्हाला बहिणींच्या प्रेमामध्येच राहायचं आहे. आज खरं म्हणजे सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे लोक जन्माला आले त्यांना 1500 रुपयाचं मोल समजू शकणार नाही. जे लोक हॉटेलमध्ये गेल्यानंतर 1500 रुपयाची टीप देतात त्यांना 1500 रुपयाचं मोल समजणार नाही. माझी ती माय माऊली जी महिन्याच्या शेवटी हिशोब करता करता डोळ्यातनं पाणी आणते आणि विचार करते आता या महिन्यामध्ये पोरीला कमी करू की पोराचं 8 लाख बहिणींचे पात्र ठरले. मी जिल्हाधिकारी आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि जे 3 लाख उरले ते जिल्हाधिकारी म्हणाले येत्या आठवडाभरात त्यांची पात्रता होऊन जाईल, म्हणजे त्यांच्याही खात्यात पैसे जमा होतील. खऱ्या अर्थाने त्यांचे दात घिसात घालण्याचं काम आपण केलंय. त्याच वेळेस विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर झाले, कारण बुरी नजर वाले तेरा मुंह काला म्हणतात तसं काळं पण तुम्ही केलं. ऑगस्ट सप्टेंबरचे 3 महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार म्हणजे होणार. या कार्यक्रमासाठी नाशिक तपोवन येथे हजारोंच्या संख्येने महिला भगिनींनी लाडकी बहीण कार्यक्रमाला हजेरी लावून मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या योजनेचे आभार मानले. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी मोहन सहाणे, पंचवटी, नाशिक.